गुंठा मंत्री असा आपण एक शब्द गेली अनेक वर्ष वापरतो, सर्रास वापरतो, पण तसं अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी केल्यामुळे आपण तो शब्द वापरतो की त्यांना खूप घाई झालेली होती किंवा असते लवकर श्रीमंत होण्याची. मग आपली आई, काळी माती आपण जी आई म्हणतो, तो जमिनीचा तुकडाच ते विकून टाकतात आणि मग पैसे मिळतात त्यांनी भारी बंगला, गाडी, असं सगळं. तर त्या गुंठा मंत्र्याचं काय आहे रे गणित? आता आमच्या इथं IT पार्क आल्यामुळे जसा फायदा झाला तसा तोटाही झाला. कारण जमिनीला फार रेट वाढली आणि जमिनीचे रेट वाढल्यामुळे काय ना, लोकांनी एकच धडाका चालू ठेवला की गुंठा विकायचा. गुंठ्याला रेट खूप होता, तर गुंठा विकायचा आणि मजा करायची. मग ते आता कसं आहे की ह्या नवीन पिढीचं एकच झालं की फुकट, म्हणजे जसं आपण म्हणतो सोन्याचा चमचा जसा तोंडात आला. मग त्यांना काही काम करायची गरज लागली नाही, काही कष्टाचं काही गरज नाही. पैसे जितके होते ह्या गुंठा विकल्यामुळे, मग त्यांनी भारी भारी गाड्या घेणं, वर्षाला गाडी बदलणं, नवीन फोन. किती दिवस पुरणार? आणि मग ते काय की आता आमच्या परिस्थिती अशी आहे की ज्या लोकांनी तेव्हा मजा केली ती आता ज्या कंपनी आमच्या इथं झाल्या त्याच्या खाली सिक्युरिटी गार्डचं काम करतात. काही शिक्षण नाही, काही नाही. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम वाढला. आणि मग म्हणून आमच्या इकडे त्या लोकांना सवय झाली की हा गुंठा मंत्री, गुंठा विकून केलेली मजा. आणि त्याचे इतके प्रॉब्लेम आता सुरू झालेत की शेतीचा तर सगळा ऱ्हास केला. कारण इतकं औद्योगिकरण झालंय, म्हणजे ह्या बिल्डिंग वगैरे, शेती सगळी संपवली लोकांनी आणि फक्त हे बिल्डिंग उभ्या केल्या. पण आमचं म्हणणं तेच राहिलं की तुम्ही किती बिल्डिंग करा, किती पैसे कमवा, 2 वेळेचं खाद्य ते तुम्हाला शेतात लागणारच आहे. आणि त्यासाठी तुम्ही शेती ठेवा.